सामना सुरू झाला होता तेव्हा घड्याळामध्ये 9:55 झालेले आहेत. खूप चांगली सुरुवात नामदेवच्या माध्यमातून. चालू अंगामध्ये पहिला अर्धशतक वयाच्या 55 आपण बघितला होता. आज सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे यावेळी चेंडूला अडवला गेलाय. एक सिंगल धाव कंप्लीट करताना 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सन्माननीय सचिनजी कराळे साहेब यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. मात्र साहेबांना एक षटकार जरी आपण लागला तरी 200 रुपये दिले जातील. शरद भोईर ओनली फो. आणि रवी भांबरे यांच्याकडून 500 रुपये प्रति षटका मागे. पहिला धाव आलाय शरद भोईर यांच्या बॅटमधून. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळेल. 40+ धावा बनवाव्या लागतील. पहिला मॅच आहे आणि जेव्हा पहिला सामना असतो तेव्हा प्रेक्षकांची उपस्थिती देखील चांगली असतो. मोठा फटका केलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे मात्र हो मौका भी दिया और छक्का भी दिया. चेंडू सीमा पार षटकार. कदाचित आतमध्ये तरी ढकलणं फार महत्वाचं होतं. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक आणि त्याहून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्या बात आहे. सकाळच्या पहिल्याच मॅच मध्ये मूड बनवताना नामदेवला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 16 धावा 16. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते जय भोलेनाथ सरोलीपाडा टीम संघाची. नामदेव पहिल्या चेंडूपासून अटॅक करताना आपण पाहतोय. दुर्योधन याच्या अगेन्स्ट आतापर्यंत 16 धावा आलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात एक मोठी सुरुवात करून दिली आहे नामदेवच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला ड्राइव्ह केलं चेंडूला. ओ मिडअपला चुकी झाली आहे आणि चेंडू चाललाय सीमारेखा पार. येतो चौकार. पहिल्या षटकामध्ये 20 धावा बनवल्या. काय सुरुवात केली आहे. क्लासिकल सुरुवात. नामदेव ऑन फायर नाव. 3 चौकार 1 षटकार. चाचणीच्या स्पर्धेमध्ये नामदेवाने 2 मॅचमध्ये 84 धावा बनवल्या होत्या. तिथूनच क्रिकेटला सुरुवात केली पुन्हा एकदा. 20 धावा पहिल्या षटकामध्ये. आता स्ट्रायकिंगवर शरद भोईर त्यांच्या बॅटमधून एक धाव आली आहे. षटकारच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक तर आहेच मात्र प्रति षटकामागे 700 रुपये मिळू शकतात. रवी भांबरे 500. सचिनजी कराळे साहेब यांच्या माध्यमातून 200. गोलंदाज विनोद जाधव. चांगला चेंडू होता. त्याच्यावर एक धाव पूर्ण केली जाईल आणि ते रनआउटची संधी होती तिथे धाव कंप्लीट केली गेली नामदेवच्या माध्यमातून. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे नामदेव आणि त्याचबरोबर शरद भोईरच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 22 धावा. चांगली सुरुवात इथे करून देताना दोन्हीही फलंदाज. भागीदारी झाली आहे 22 धावांची पार्टनरशिप. विकेटच्या शोधामध्ये आहे गोलंदाज विनोद जाधव. राईट हॅम ओ द विकेट नाही. पुन्हा एकदा फुलटा चेंडू ऑन साईडला खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण करताना आपण पाहतोय शरद भोईर यांना. आज शरद भोईर यांना असं वाटलं नव्हतं की मी मैदानामध्ये जेव्हा एंट्री करेल की मला डायरेक्ट बॅटिंग मिळेल. जसे आले तसे हातामध्ये बॅट दिली की आपल्याला जायचं आहे बॅटिंग करायची आणि आता धावा बनतायत हे फार महत्त्वाचं आहे. 24 धावा धावफलकावर. एक चांगली सुरुवात. येणाऱ्या फलंदाजांचा जो दबाव असतो तो दबाव कमी केला या दोन्ही फलंदाजाने. विनोद ऑन साईडला खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू थांबणार नाहीये. अजून एक चौकार पाहायला मिळते सरोलीपाडा टीम संघाच्या माध्यमातून.
पूर्वकच आली आहे टीम जय बोलना सरोलीपाडा की आज करो या मरो. आज सुपर संडे, असंही घरीच आहे आपण. आज दिवसभर मैदानावर गेलं तरी चालेल, पण आज बॅटिंग करायचीच आहे. आज धाबा बनवायच्याच आहेत हा विचार करून मैदानामध्ये उतरलं दोन्ही फलंदाज. चांगला खेळ सध्या तरी पाहायला मिळत आहे. 28 धाबा, 28 विकेट येईल का विनोद? प्रयत्न करावेच लागतील तुम्हाला देखील. आज कोणताच संघ घरी जाण्याचा विचार करणार नाही आहे स्पर्धेतून, कारण की आज सुपर संडे. ओ ब्लाइंग स्विंग, डॉट चेंडू भरपूर उशिरानंतर पाहायला मिळाला. 10वा चेंडू डॉट आलेला आहे. 9 चेंडूपर्यंत धावा बनत होत्या. अशीच गोलंदाजी करावी लागेल येणाऱ्या पुढच्या चेंडूंवर. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही तिथे. एका टप्प्यानंतर चेंडूला फील्ड केली आणि 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केलेल्या आहेत. सन्माननीय प्रभाकर भुईर साहेबांचं शुभागमन या व्यासपीठावर. भिनार गावचे ज्येष्ठ समाजसेवक आणि कॅप्टन देखील आहेत भिनार टीमचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनोद पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक म्हणूया आपण. धावा बनत आहेत तर प्रत्येकी स्ट्रोक चांगलाच आहे. आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता शरद भोईर आऊट झालेले आहेत. काही हरकत नाही, आपण आऊट होण्यापूर्वी चांगली बॅटिंग केली, धावा बनवल्या आपल्या संघासाठी. 11 धावा बनवल्या 7 चेंडूमध्ये. 12 चला 12 धावा बनवलेल्या आहेत. दिनेश नवीन फलंदाज क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये. चांगली भागीदारी राहिली होती. पहिल्या विकेटसाठी 30 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. आणि गोलंदाजीसाठी गणेश जाधव आलेला आहे. षटक क्रमांक 3 गणेश जाधव गोलंदाज. 31 धावांची भागीदारी आहे अल्पेश सांगत आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. टोटली 31 धावा. एक विकेट गमावला गेला सरोलीपाडा टीम संघाच्या माध्यमातून. आज खूप चांगले खेळले शरद भुईर. आपले जे मुख्य खेळाडू आहेत त्यांनी संधी दिली, आपला विकेट फेकून दिला होता, मात्र इथून प्रयत्न करावे लागतील. गणेश आले गोलंदाज. चांगली गोलंदाजी करावी लागेल. दिनेश डावखुरी हाताचा खेळाडू सज्ज होत आहे. पहिला चेंडू, तिसऱ्या षटकाला सुरुवात. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव कंप्लीट केला जाईल. आता नामदेव यांना संधी दिली जाते, कारण की नामदेव यांच्या बॅटमधून धावा बनत आहेत आणि जेव्हा धावा बनतात मग त्या खेळाडूला संधी देणं फार महत्त्वाचं आहे. 32 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंगवर नामदेव सज्ज होत आहे. ओव्हरपी चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. हा चेंडू जवळजवळ सीमेच्या बाहेर गेला असता. तिथे डॉट चेंडू पाहायला मिळाला. दुसरा चेंडू डॉट आलेला आहे या डावामध्ये. पुढचा दोन्ही टीम कॅप्टन गंगामाता गोंधवली आणि त्याचबरोबर बालाशेठ प्रतिष्ठान भिनार. लेग स्टंपचा चेंडू थोडासा लेग कटर चेंडू केला होता गोलंदाजाने, त्याच्यावर 1 धाव आली आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक सज्ज होता तिथे. धाव संख्या 33 धावा धावफलकावर. 33. देवेन मुकादम आणि त्याचबरोबर राजेंद्र पाटील या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्यांच्या मिसेस उपसरपंच आहेत ग्रामपंचायत कोणगाव सचिनजी कराले साहेब देखील या व्यासपीठावर आपण पाहतोय. आमचे पंच माधव ठाकरे सर देखील पाहतो आपण. मोठा फटका खेळलाय. हा चेंडू झाला सीमा रेखा पार. येतोय दिनेशच्या बॅटमध्ये षटकार. क्या बात आहे. आज सरोलीपाडा टीम संघ आपल्या अंदाजामध्ये खेळते असं म्हणूया आपण. ज्या प्रकारे त्यांची सुरुवात झाली होती क्रिकेटची
त्या प्रकारे इथे सुरुवात पाहायला मिळते. सध्या तरी ब्रेकफास्टचा स्टार्टर मिळालाय, थोड्या वेळात नाश्ता देखील पोहोचेल. 8 धावा झालेल्या आहेत या षटकामध्ये आणि टोटल धावसंख्या 39 धावा धावफलकावर. चेंडू बाहेर गेलेला आहे, अजूनही आलेला नाहीये. दुसरा चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच माधव ठाकरे सर आज घरूनच नाश्ता वगैरे करून आलेले आहेत. नक्कीच 50 किलोमीटरचं अंतर गाठून आलेले पंच आहेत आणि आज नक्कीच त्यांचं बोंबील बटाटा असावा सकाळचा नाश्ता. धावसंख्या 39 धावा आणि आता इथे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. मिड विकेट क्षेत्रावर शतरक्षक वेगाने चेंडू परत आलाय. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे, दुसरा धाव मिळणार नाहीये. चांगला खेळ पाहतोय आपण सध्या तरी. आता 40 धावा धावफलकावर. कंट्रोल भरपूर चांगला पाहायला मिळाला विनोदच्या माध्यमातून आणि आता गणेश एक षटकार खाल्यानंतर देखील चांगली वापसी करताना. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट होता आणि नक्कीच पुरेपूर फायदा घेता आला नाहीये बॅटरला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि अल्पेश सांगत आहे की 10 वाजून 8 मिनिटं झालेली आहेत. अगदी बरोबर वेळ वापरला गेला नांदकर टीम संघाच्या माध्यमातून. नक्कीच 1 मिनिट वाचवला गेलाय आणि आता क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे आहे. बालाशेठ प्रतिष्ठान बिना टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. गंगामाता गोंदिवली टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे आहे. चला आता 4था षटक आहे आणि गोलंदाज जयराम ठेटे. जयराम यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमीत कमी धावा खर्च करावे लागतील आणि ज्या प्रकारे दिनेशने एक षटकार ठोकला होता, जर तशीच बॅटिंग राहिली तर मग या धावा जास्त होतील. लांबून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर निघून गेलाय. पंचाकडून वाईटचा इशारा होते. एक्स्ट्रा धावसंख्या 41 धावा. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा बनतील आणि किती धावा थांबतील येणाऱ्या नक्की 3 मिनिटात ते 4 मिनिटांमध्ये नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती मिळेल. जयराम ठेटे मोठा फटका खेळलाय. बॅटच्या स्लॉट मध्ये आला होता चेंडू आणि पाठवून दिलं सीमा रेखा पार. दिनेशच्या बॅट मधून येणारा हा दुसरा षटकार. कारण की जे हनुमान सरोली ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आली होती, उपतालुका प्रमुख चषक, तो चेरोबा कोण संघाने जिंकला होता. त्या स्पर्धेमध्ये सरोलीपाडा टीम संघाचा परफॉर्मन्स चांगला राहिला नव्हता. मात्र आज चेरोबा कोण त्यांच्या ज्या स्पर्धेमध्ये जो परफॉर्मन्स पाहायला मिळते सध्याच्या घडीला क्वालिटी क्रिकेट आहे. शरद भोईर आणि नामदेव यांनी जी सुरुवात करून दिली ती सुरुवात बरकरार ठेवलेली आहे आतापर्यंत. धावा झालेल्या आहेत त्या 47 धावा. जयराम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र वापसीचा संकेत देत असताना गोलंदाज जयराम. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. अजून एक चेंडू डॉट पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आलाय. कमालीचं वापसी पाहायला मिळते गोलंदाज जयराम ठेटे याच्या माध्यमातून. तुम्ही जो सामना पाहतायत एका बाजूला आई गावदेवी नांदकर आणि दुसऱ्या बाजूला जय बोलणार सरोलीपाडा. टॉस जिंकून फलंदाजी करताना टीम सरोलीपाडा आणि आता गोलंदाजी
खूपच चांगली पाहायला मिळते आहे. लागोपाठचे 3 चेंडू डॉट केलेले आहेत. असं वाटते की गोलंदाज आणि विकेट किपर खेळत आहे खेळपट्टीवर. नामदेवला स्ट्राईक कधी मिळेल हा प्रश्न निर्माण होत आहे. आता हा खराब चेंडू होता आणि त्याच्यावर मोठा फटका आलाय, षटकार आलाय. भरपूर उशिरानंतर षटकार पाहायला मिळाला. पन्नासचा आकडा गाठलेला गेलेला आहे आणि धावा धावपलकावर झालेले आहेत ते म्हणजेच 53 धावा 53. शेवटचा चेंडू बाकी आहे षटकातील. कॅप्टन गंगामाता गोंदिवली टीमचे कॅप्टन, एका चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रिक्ट नियम आहेत या स्पर्धेमध्ये. भरपूर संघांना पॅनलाइज करण्यात आलेला आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे या स्पर्धेचा नियम आहे. नक्कीच आपण बघितले जे कॅप्टन इथं उपस्थित नाही राहिले त्या संघाला पॅनल्टी देखील दिलेली आहे. जयराम गोलंदाज व्हीआयपी डायझिंग कडून महत्वाचा चेंडू षटकातील, कारण की शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न मात्र बीट झालाय विकेट किपर आणि आता चाललाय चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर. पंचांकडून 4 धावांचा इशारा येत आहे. 22च्या धावा आहेत. यस, तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावा धावपलकावर अल्पेश सांगत आहे की 57 धावा झालेल्या आहेत आणि 58 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. कॅप्टन आलेले आहेत. चला आपण टॉस करून घेऊया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. टॉस बॉक्स मध्ये स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील टॉस बॉक्स आज नक्कीच आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र त्यांच्या आठवणीला उजाला देण्याचं काम शिरबा कोण संघाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. बिना टीमचे कॅप्टन देखील आलेले आहेत आणि गंगामाता गोंदिवली टीमचे कॅप्टन देखील आलेले आहेत. वेलकम. सन्माननीय सचिनजी कराले साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. रंगतदार सामना यानंतर देखील पाहायला मिळेल. बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर गंगामाता गोंदिवली टीमचे कॅप्टन आमच्या सभेत टॉस बॉक्स मध्ये आहेत. सन्माननीय पाहुणे पोहोचतायत टॉस बॉक्स मध्ये. सचिनजी कराले साहेब, महत्वाचा टॉस आहे. कॉल कोणाचा असेल? यस, हेड. हेड असा कॉल आहे. गोंदिवलीचा आलेला टेल आहे. थँक्यू सचिन दादा, बसून घ्या. आपण नाणेफेकी जिंकली भिनार टीम संघाने. फार अपेक्षा असतात प्रत्येक कॅप्टनला आणि प्रत्येक संघाला की एखादी ट्रॉफी जिंकावी. चौलांगावाची ही 3री स्पर्धा आहे. चाचणी स्पर्धेनंतर सरवलीची स्पर्धा झाली. आता कोणकरांची ही देण आहे. कसं वाटतं इथे आल्यानंतर? हा ग्राउंड आम्हाला फार लक्की आहे. आमचे चांगले खेळ झालेले आहेत. नाणेफेकी जिंकली आहे. काय निर्णय? क्षेत्र किती धावनं रोखण्याचा प्रयत्न असेल गोंदिवली संघाला? 35 पर्यंत. सामना रंगतदार होईल. सामना आमचा रंगतदारच होतो. बरेच मॅच झालेले आहेत. क्या बात आहे. म्हणजे तुमच्या संघाला शुभेच्छा आहेत. टॉस तुमच्याकडे इम्पॉर्टंट होता का? हो नक्कीच. फिल्डिंग घेतलीच आम्ही. आता बॅटिंग करायची आहे. तुमची बॅटिंगची ताकद देखील आहे. किती धावा बघताय तुम्ही 4 षटकापर्यंत? 50+ करणं. कसं वाटलं या मैदानामध्ये आल्या त्यानंतर? या स्पर्धेविषयी काय म्हणणार आपण? खरोखर चांगलं आयोजन आहे. त्यांच्या मनापासून आभार. आम्हाला संधी दिली खेळायची. नक्कीच तुमच्या संघात शुभेच्छा. मित्रांनो, नाणेफेकी झालेली आहे. बालाशेठ प्रतिष्ठान भिनार वन द टॉस इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट अगेन्स्ट गंगामाता गोंदिवली. अँड बॅक टू कॉम बॉक्स संदेश बकारे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील भिवंडीकर. टॉस झालाय त्या ठिकाणी. टॉस टीम भिनारचा कॅप्टन जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारले तर फलंदाजीसाठी टीम गंगामाता गोंदिवलीला इन्व्हाइट केलंय. अर्थातच हे बॅटल जे आहे ना ते तुम्हाला भरपूर चांगलं पाहायला मिळेल. मात्र त्या दरम्यान आपण चालू मॅच कडे बोलूया. या ठिकाणी टीम जय भोलेनाथ सरवली पडाची बॅटिंग आपण पाहिली. पहिल्या 4 षटकामध्ये तब्बल
57 धावा ठोकल्या गेल्यात. 58चं लक्ष आहे गावदेवी नानकर टीम समोर. चला फलंदाज आपण लवकरात लवकर पोहोचा. मॅचला आपण सुरुवात करूया. 58 धावांचं लक्ष आहे. आज या स्पर्धेचा फायनल डे, मेगा फिनाले. अर्थातच आज या स्पर्धेचा विजेता कोण ते आपल्याला समजेल. चिरोबा 40+ क्रिकेट संघ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025. चांगलं आयोजन नियोजन. सलगचा हा 4था दिवस. सत्तावन्न धावा धावफलकावर आहेत. बॅटिंगचा विचार केला तर नामदेवानं दिनेश दोघांच्या बॅट मधून 20 धावा नाबाद पाहायला मिळाल्या. तर शरद भोईर यांच्या बॅट मधून 12 धावा आपण पाहिल्या. वेलकम नंदूजी राखाडे, आपलं हार्दिक स्वागत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष धीरज म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. सोबतच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सदस्य स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान बिनार टीमचे संघनायक प्रभाकर जी भोईर आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. सोमनाथ विथ दुर्योधन गारे, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ॲज अ ओपनर बॉलिंग ट्रॅकवर नामदेव चौधरी. मॅच ऑन खेळायला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल डावी स्टिक सोडून बाहेर आतालाय. पंच आमच्याकडे बोलतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वांतर धाव. अर्थातच नामदेव चौधरीने अकाउंट ओपन करून दिलंय टीम गावदेवी नानकरचं. 58चं लक्ष आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्लो फुल टॉस बॉल आडव्या बाटने प्रहार झालाय. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. पटका नक्कीच ही तर मेजवानी होती आणि ती ऍक्सेप्ट देखील केली आहे फलंदाज सोमनाथने. 4 धावांच्या मदतीने वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय सोमनाथ. 14.50च्या सरासरीने चालायचं आहे. अर्थातच ही सरासरी मेंटेन राखायची असेल तर मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या पहिल्याचा बॉल लाईन चुकीची आहे. पंच पुन्हा एकदा बोलतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतोय चेंडू. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. चांगली फलंदाजी आपण पाहिली. टीम जय भोलेनाथ सरवली पाडाच्या बाजूने पहिल्या 4 षटकामध्ये तब्बल 57 धावा ठोकल्या गेल्यात. 58चं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिलं चालू आहे. नामदेव चौधरी पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील संपर्क हवत असं नाहीये. एंडफिल्डच्या आतमध्ये बॉल उचलला जातोय. सिंगल कंप्लीट.
एका धावेसोबत धावफलक 8 वर पोहोचले. काल श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम क्वालिफाय झाली आहे. चांगलं क्रिकेट त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. मात्र आजच्या शेड्यूल मधून संघ कोणता क्वालिफाय होईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. सरवली, पाडा, नानकर, भिनार, गुंदवली, मानकोली, कोपर, दापोडे, काल्लेर या 8 टीम्सला आज आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. अर्थातच चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील आज. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल लेट कटचा फटका चांगला आहे. चेस केले जाते बॉलला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नामदेव पुन्हा एकदा, षटकातील शेवटचा बॉल आहे. या वेळेस व्हाईट बॉल, हा तिसरा व्हाईट बॉल आपण पाहतो या षटकामध्ये. अवांतर धावा जरूर या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत नामदेवच्या माध्यमातून. हे मात्र अपेक्षित नसेल. खरं तर नामदेव एक चांगला गोलंदाज आहे, परंतु दिशेवर नियंत्रण ठेवणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत बॉलचा, मात्र बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 चौकार. आपण हे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. 4 धावा आल्या. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. अर्थातच आवश्यक धावगती जी आहे ना ती प्राप्त केली पहिल्या षटकामध्ये. वेलकम निशांत म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. पंधरा धावा धावफलकावर. थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांनी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिलं षटक आपण पाहिलं ज्या ठिकाणी 15 धावा खर्च झाल्यात. सुरुवात चांगली म्हणावी लागेल नानकर टीमच्या बाजूने. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर शरद भोईर. षटकातील पहिला बॉल, यावेळेस हा बॉल अनपेक्षित उचली. नक्कीच शरद भोईर म्हटलं की तुम्हाला या प्रकारची गोलंदाजीच पाहायला मिळेल. वारंवार सातत्याने फ्लाइट देत असतात बॉलला. फक्त ना फक्त सिंगल कंप्लीट झाली त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल, शरद भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस आहे, ऑन साइडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र एक साधा सरळ सोपा झेल ड्रॉप झालाय. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 धावा चौकार.
षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील लो फुल टॉस करून घेतलाय. डिफेंड विकेटला क्षेत्ररक्षण केलं जात आहे. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 22 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चं लक्ष आहे. आतापर्यंत सुरुवात चांगली झाली आहे. कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. 22 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील फुल टॉस. यष्टीरक्षक झेल पासून दूर राहिलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित सोमनाथला मैदान सोडावं लागलं असतं. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. सन्माननीय रमेशजी मुकादम साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. नक्कीच PSI होते ते आज मात्र अगदी वेळात वेळ काढून मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. नक्कीच ॲडव्होकेट आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. (26) 26 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. बॉल हवेत. बॉल निघून जाईल सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. पाटील आणि सायनाथ जी आपण व्यासपीठावर यायचंय आणि सोमनाथ आपण देखील यायचंय. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 30 धावा. म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी 15-15 धावा खर्च केला. संदेश नक्कीच. आणि आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर अजून एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार विपक्ष गंगामाता गुंदावली. चला थोडं स्पीडअप करा. मॅचला आपण सुरुवात करूया. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वर साई येतोय. साई पाटील देखील एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने लेग ब्रेक गोलंदाजी त्याची आपण पाहत आलोय. अर्थातच साईला खेळणं तेवढंही सोपं नसेल, परंतु ते कठीण काम सोपं करतील का टीम नानकरचे खेळाडू हे देखील आपल्याला पाहावं लागेल. परंतु आतापर्यंत भागीदारी जी आहे ना ती चांगली झाली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा ठोकल्या गेल्यात. अर्थातच एक मॅच चांगली पाहायला मिळेल तुम्हाला, कारण आता 12 मध्ये 28 ची आवश्यकता आहे. गावदेवी नानकर टीमचा विचार केला तर क्षमता जरूर आहे, प्रश्नचिन्ह नाहीये. क्षमतेवर सिद्ध करावी लागेल. पहिला बॉल बीट केलाय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. तुमचं फुटवर्क खूप महत्वाचं आहे. नक्कीच. आणि साई सारखा गोलंदाज समोर असताना मात्र तुम्ही जागेवरून फटके खेळण्यासाठी प्रयत्न कराल ना तर मात्र ते काम तेवढंही सोपं नाहीये.
साई पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल या बॉलर देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. यस लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. चांगली गोलंदाजी गोलंदाज साईच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस इनसाइड आउट खेळून काढला. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवले. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. नऊ बॉलचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 9 मध्ये 25 ची आवश्यकता. या बलेस सफल होऊन फटका चांगला सजवलाय. यस बॉल सरळ सीमा पार फ्लॅट 6. या षटकाराच्या मदतीने समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. अत्यंत महत्वाचे 2 चेंडू या षटकातील. साई पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पवेलियन एंडकडनं या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. आतापर्यंत 42 धावा झाल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे एकही गडी बाद झालेला नाहीये. गावदेवी नानकर टीमच्या बाजूने देखील प्रत्युत्तर जे आहे ना ते भरपूर चांगलं दिलंय. यावेळेस बीट केले फलंदाजाला. संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय. तर आता मात्र 3 षटकांची समाप्ती देखील झाली आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा किती झाल्या आहेत अल्पेश गायकवाड हे महत्वाचं नाहीये, तर धावा किती पाहिजेत हे अधिक महत्वाचं आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 16 का डोला 16 धावांचा बोलबाला तुम्हाला दाखवावा लागेल. 6 चेंडू 16 ची आवश्यकता. शेवटचं षटक पाहूया गोलंदाज कोण येतोय. अंतिम षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावर दिली जाईल. सोमनाथ आतापर्यंत 35 धावांवर खेळतोय. चांगलं कॉन्ट्रीब्युशन सोमनाथच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळतंय. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर रतन येतोय. पाहूया रतन कशा प्रकारे हे षटक हाताळेल, कारण 6 मध्ये 16 रोखायचे आहेत. सहा चेंडू आणि 16 ची आवश्यकता आहे. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर रतन. षटकातील पहिला बॉल ऑन साइडला भेडकावण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. यष्टांच्या वरून चेंडू निघून जातोय. बॉल मात्र निर्धाव. चांगला चेंडू त्या ठिकाणी. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजाच्या बाजूने, कारण पहिला बॉल जो आहे तो निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा बॉल या वेळेस ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र रन आउटची विकेट. फलंदाज बाद.
अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. सोमनाथच्या बाट मधून वैयक्तिक 37 धावांचं योगदान गावदेवी नानकर टीमला. 15 बॉल खेळत असताना मात्र 37 धावा ठोकल्या, 4 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. वेल बॅट सोमनाथ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गणेश जाधव. मात्र या ठिकाणावरनं काही करण्यासाठी 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉल मध्ये तब्बल 14 धावा ठोकायच्या आहेत. रतन बॉलिंग ट्रॅकवर. 4-14 असं समीकरण आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे, ऑन साइडला भिडकावलाय बॉल. यस, काऊ कॉर्नर रिझन मध्ये स्टॉप केला गेलाय. नक्कीच तपासलं जाईल या ठिकाणी. बॉल जो आहे तो सीमारेषे आतमध्ये अडवलाय का हे नक्कीच आम्ही या ठिकाणी तपासू. यस, सेफ आहे. मॅचला आपण सुरुवात करा. दोन धावा आल्या त्या ठिकाणी. अर्थातच आता मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 3 बॉल मध्ये विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच मोठ्या फटक्यांची गवासणी घालावी लागेल. 3 चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेस प्लेड ऑन, बाटची गडा आणि त्यानंतर यष्टांचा वेध, त्रिफलाची फलंदाज बाद. करेंगे सबका स्वागत. बरोबर. उद्योगपती आणि समाजसेवक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस, वेलकम आर्यन, द सन ऑफ देवेन मुकादम. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉल मध्ये 2 षटकारांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 12 धावा. निलेश हा कारनामा या ठिकाणी करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल रतन. फुल टॉस आहे, ऑन साइडला उडवलाय मात्र 1 बाउन्सने बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. बॉल आणि शेवटच्या बॉलवर विजयासाठी धावा आवश्यक आहेत 8. वेलकम स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमचे सर्व खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. टीम गुंदवलीचे खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. गुंदवली पक्ष भिनार. शेवटचा बॉल. 50 धावा झाल्या आहेत. 8 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी. यावेळेस देखील ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेला आणि अशा बरोबरीने यस मॅच फिनिश.
सामना जिंकलाय टीम जय भोलेनाथ सौरवली पाडा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम गावदेवी नानकर. मॅन चला. ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो ज्याने 8 बॉल मध्ये 20 धावा ठोकल्या होत्या नाव आहे नामदेव.